रामकुंडामध्ये अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम होतो, त्यामुळे आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा भरतो। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भारतभरातून साधू संत महंत भाविक हे स्नानविधीसाठी येत असतात। आज जर आपण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जवळपास 30,000 कोटीच्या भयंकर म्हणजे भरघोस निधीची तरतूद राज्य आणि केंद्र सरकारने केलेली। आज जो सिंहस्थ कुंभमेळ्याचा जो काही निधी येतोय तो गोदावरी नदीच्या हेड खाली येतोय। आज गोदावरी नदी आहे त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा भरतो, त्यामुळे श्रीरामने, त्यामुळे रामकुंड आहे, त्यामुळे त्यांनी स्नान विधी वगैरे केलं आणि त्यामुळे त्याला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालेली नदी आहे। आणि जर आपण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला 30,000 कोटीच्या निधीचा भरघोस निधीचा विचार केला तर गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी, गोदावरी नदी कॉन्क्रिटीकरण मुक्त करण्यासाठी, गोदावरी नदी कॉन्क्रिटीकरण मुक्त करण्यासाठी, गोदावरी नदी कशी पुनर्प्रवाही होईल त्यासाठी एकही रुपयाची प्रोव्हिजन किंवा त्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची जे काही उहापोह व्हायला पाहिजे त्या प्रकारची माहिती आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये किंवा जनतेला दिली गेली पाहिजे, तशी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला शासन प्रशासनातर्फे अद्यापही आपल्याला उपलब्ध झालेली नाही। तर येणारा जो काही निधी आहे ते गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि गोदावरी नदी कशी पुनर्प्रवाही होईल, कॉन्क्रिटीकरण मुक्त होईल, प्रदूषण मुक्त होईल त्यासाठी तो खर्च केला गेला पाहिजे, नाही तर 12 वर्ष परत गोदावरी नदी ही उपेक्षित राहील।